भाऊसाहेब महाराज पाटील जावळकर यांच्या शिष्य नागेश महाराज घोरबाड यांचा वाढदिवस आहे. वाढदिवस नसून गुढदिवस आहे. गुढदिवस नसून अभिचिंतन सोहळा आहे, तरी त्यांना ज्ञानोबांच्या शुभाशीर्वाद. आज जावळकर माऊली वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आज भाऊसाहेब महाराज पाटील जावळकर यांचे शिष्य नागेश महाराज घोरबाड यांचा वाढदिवस आहे. वाढदिवस नसून गुढदिवस आहे. गुढदिवस नसून अभिष्ट चिंतन सोहळा आहे. त्या अभिष्ट चिंतन सोहळा निमित्त नागेश महाराज यांना कोटी कोटी शुभेच्छा. आज जावळकर माऊली वारकरी शिक्षण संस्थेमा नागेश महाराज घोरबाड यांना वाढदिवस आहे. यांना वाढदिवस निमित्त त्यांनी त्यातले वाढदिवसांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 2 ऑगस्ट 2025 या रोजी जावळकर माऊली वारकरी शिक्षण संस्थेमध्ये माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण श्री स्वर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील जावळकर यांचे पटशिष्य नागेश महाराज घोरबाड यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवस नसून गोडदिवस आहे. गोडदिवस नसून अभिष्ट चिंतन सोहळा आहे, तरी त्यांना अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त माझ्याकडून माझ्या गुरुवर्याकडून कोटी कोटी शुभेच्छा देते. रामकृष्ण हरी. आज दिनांक 2/8/2025 या रोजी सुवर्णाताई खाडेवारकर शिक्षण संस्थेमध्ये नागेश महाराज घोरबाड यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवस नसून गुढदिवस आहे. गुढदिवस नसून अभिष्ट चिंतन सोहळा आहे. या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त त्यांना माझ्याकडून कोटी कोटी शुभेच्छा. 2/8/2025 या रोजी सुवर्णाताई जावळकर माऊली वारकरी शिक्षण संस्थेमध्ये नागेश महाराज घोरबाड यांचा वाढदिवस आहे. वाढदिवस नसून गुढदिवस आहे. गुढदिवस नसून अभिष्ट चिंतन सोहळा आहे, तरी त्यांना माझ्या गुरुमातेकडून माझ्या गुरुवर्याकडून माझ्याकडून कोटी कोटी शुभेच्छा. आज दिनांक 2/8/2025 या रोजी सुवर्णाताई खाडेवारकर शिक्षण संस्था माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण सर्व सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील जावळकर यांचे बट्टे शिष्य नागेश महाराज घोरबाड यांच्या आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. आज त्यांनी एक संकल्प घ्यावा की आज मी इथून कीर्तनकार पखवाजकार गायनाचार्य काहीतरी इथून बनून जावा हे माऊली चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. 2025 हा रोजी नागेश महाराज घोरबाड यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवस नसून गुढदिवस आहे. गुढदिवस नसून अभिष्ट चिंतन सोहळा आहे, तर या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त मी माझ्याकडून माझ्या गुरुंकडून गुरुमातेकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 2 ऑगस्ट 2025 या रोजी सुवर्णाताई खाडेवारकरी शिक्षण संस्थेमध्ये माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज पाटील जावळकर यांचे शिष्य नागेश महाराज घोरबाड यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवस नसून गुढदिवस आहे. गुढदिवस नसून अभिष्ट चिंतन सोहळा आहे. या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त माझ्याकडून माझ्या गुरुवर्यांकडून माझ्या गुरुमातेकडून त्यांना कोटी कोटी शुभेच्छा. 8/2/2025 या दिवशी आपले बालकीर्तनकार नागेश महाराज घोरबाड यांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होत असताना ज्ञानोबाराच्या प्रांगणामध्ये आज माऊलीच्या दारामध्ये अभिष्ट चिंतन सोहळा होणं यांना भाग्य लागतं आणि हे सर्व भाग्याचे लक्षणे आहेत. आणि आज ज्ञानोबाराच्या एकदम अगदी भूमीमध्ये महाराजांचा अभिष्ट चिंतन संपन्न होत आहे. अभिष्ट चिंतन म्हणजे काय? बड्डे म्हणजे काय? वाढदिवस म्हणजे काय? वाढदिवस म्हणजे काय? गुढदिवस म्हणजे काय? अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे काय? जे इष्ट देवता आहे त्या देवताची प्रार्थना करणे की पुढील आपलं आयुष्य इथून तरी चांगलं गेलं पाहिजे, आता तरी पुढे
केलेली नाहीये. आता तरी अभ्यास करा. लक्षात घ्या, घरून काही खाण्यासाठी मागू नका. इथे भरपूर काही खायला आहे. अभ्यासाकडे लक्ष द्या. लवकरात लवकर आपल्याला कीर्तन करायचे. प्रत्येकाच्या बड्डेला जर इथं तुम्ही बोलायची सुरुवात केली तरच तुम्हाला कीर्तन येऊ शकते. कारण सुरुवातीला सहज बोलायचं म्हणून तुमचे हातपाय थरथर कापू शकतात. लक्षात ठेवा. माझ्याकडून पूर्ण सोमवारी यांना कोटी कोटी शुभेच्छा. चला बड्डेला सुरुवात. इकडे ते आज दिनांक 2 ऑगस्ट 2025 या रोजी झावकर माऊली वारकरी शिक्षण संस्थेमध्ये माझ्या बर्थडे निमित्त माझ्या आई वडिलांनी संस्थेला पंगत अशी गोड पंगत अशी दिलेली आहे. तरी त्यांना ज्ञानोबांचा शिव झगमगत्या किरणांचे दिवस असे यावे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे.